चला सगळ्यांनी पटापट जॉईन करायचं आहे श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती. मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ॲक्च्युली आपलं डेली लेक्चर 1 वाजता होतं, पण आज थोडं काम आलं होतं मेडिकल इमर्जन्सी ड्यू टू, त्यामुळे लेक्चर मी 5 वाजता घेतलं. मंडेपासून आपण टेट 2025 सुद्धा आपण लेक्चर चालू करतोय. IBPS पॅटर्न मराठी आणि इंग्लिश दोन्हीही टेट कासाठी टेट 2025 साठी. टेटचं तुम्ही बघितलं असेल मे किंवा जूनमध्ये, मेच्या लास्ट वीकला किंवा जूनच्या फर्स्ट वीकला टेट 101% होणार आहे. त्यासाठी आपण IBPS पॅटर्नचं सुद्धा लेक्चर चालू करणार आहे. IBPS पॅटर्न तो पण चालू करणार आहोत. ओके, मंडे पासून. चला कोण कोण आलंय? कल्याणी मॅडम नमस्कार. पटापट सगळ्यांनी जॉईन करायचे आणि सेशनला आल्या लाईक करायचंय, शेअर करायचं तुमच्या ग्रुपमध्ये मित्र मंडळींना सगळ्यांना शेअर करत चालत जा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल इंग्लिशमध्ये. चला 1 ते 2 मिनिटं वाट पाहू आणि सेशन चालू करू. आता आपण TCS पॅटर्न वाले PYQ सिरीज चालू केलेली आहे. कसली? TCS पॅटर्न वाली. कशाली? लेखा व कोशागार भरतीसाठी, तलाठी वगैरे भरती यासाठी येणाऱ्या भरतीसाठी आपण हे पॅटर्न चालू केलेलं आहे. ओके, चला आजचा पहिला प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द मोस्ट सुटेबल फॉर्म ऑफ द वर्ब्स. काय? कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द मोस्ट सुटेबल फॉर्म ऑफ द वर्ब स्लीप. तर त्यांनी काय म्हटलंय की आपल्याला वर्बचं म्हणजे हा टेन्सचा क्वेश्चन आहे की स्लीप काय हा V1 आहे, कसं वापरलाय ते आपल्याला करायचं आहे. कसं चेक करायचं की कोणता योग्य आहे कोणता अयोग्य आहे. आता मला सांगा तुम्ही क्वेश्चन बघा, ते काय A आणि B अशा टाईपमध्ये क्लिक केलेलं आहे. वाय डिडंट यू आन्सर हिज कॉल लास्ट नाईट. म्हणजे बघा वाय डिडंट सिंपल पास्ट टेन्स आहे की तू काल रात्री त्याचा कॉल का तू रिसीव्ह नाही केला, आन्सर का नाही, उत्तर का नाही दिलं. मग बी काय म्हणतो, I वेन ही कॉल्ड मी. म्हणजे तो जेव्हा मला कॉल करत होता तेव्हा मी काय होतो, झोपलेलो होतो. काय होतो? झोपलेलो होतो. तर मग काय येतं त्याचं इथे उत्तर काय येणार आहे? व्हेरी गुड कल्याणी मॅडम, थँक्यू मॅडम. चलो शिवानी ताई पण जॉईन करणार आहात का? चला याचं उत्तर काय येणार आहे बघा. ते काय म्हणतंय, सिंपल पास्ट टेन्स आहे की याच्यामध्ये आपण म्हणतो की काय वाय डिडंट यू आन्सर. बघा डिडंट नंतर V1 म्हणजे काय आलं, सिंपल पास्ट टेन्स. तू त्याचा कॉलचं उत्तर का नाही केलं, त्याचा कॉल का नाही उतरला. मग ते काय म्हणते, समजा मी म्हणतो की यार मी झोपत होतो, मी बिझी होतो, मी रडत होतो, मी काय होतो. मग काय आय एम स्लीपिंग येणार आहे का? कारण की पास्ट आहे. का स्लीप काय येणार आहे, प्रेझेंट मध्ये पण येणार नाहीये आणि स्लेप्ट पण काय येणार नाही येणार. कारण की ते काय म्हणतोय की जेव्हा त्याने कॉल केला तू काय म्हणतोय, मी काय होतो, आय वॉज स्लीपिंग. बघा जेव्हा तू मला कॉल करला होता तेव्हा मी क्लास अटेंड करत होतो, म्हणून तिथे काय येणार आहे, आय वॉज. ओके, पुढे घ्या. क्वेश्चन नंबर 2, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. म्हणजे 4 सेगमेंट मध्ये आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन अ ग्रामॅटिकल एरर. आता इट कॅनॉट बी फोरकास्टेड हाऊ चॅट GPT विल बेनिफिट्स मॅनकाइंड इन द रिअल सेन्स. बघा फोरकास्टेड म्हणजे काय, भविष्यवाणी करणे. काय तर आपण काही भविष्यवाणी करू शकत नाही की हाऊ चॅट GPT विल बेनिफिट्स विल प्लस V1 मॅनकाइंड म्हणजे मानवी जीवनाला, इन द रिअल सेन्स म्हणजे रिअल मध्ये किती ती कामा येईल. मग बघा कॅनॉट बी, बघ कॅनॉट बघा जसं बघा काय येणार आहे, कॅनॉट. करेक्ट घ्या. चला गुड इव्हनिंग रेयांश. याच्यामध्ये कुठे हाऊ चॅट GPT विल हेल्प, हे बघा ते काय सांगलंय बघा. कॅनॉट, बघा कॅनॉट नंतर येणारा वर्ब काय असतो, V1 असतो. कॅनॉट बघा, कॅनॉट बी नाही पाहिजे, कॅनॉट फोरकास्ट म्हणजे आपण करू शकत नाही. फोरकास्टेड येणार नाही, काय आपण करू शकत नाही. कॅनॉट फोरकास्ट म्हणजे काय, अंदाज सांगणे. कशाबद्दलचा? भविष्याबद्दलचा. काय, इट कॅनॉट फोरकास्ट हाऊ चॅट GPT will benefits mankind in the real
सेन्स. ओके, इथं बी येणार नाही कारण की कॅनॉट नंतर कॅनॉट आपण प्रेझेंट साठी वापरतो, सांगू शकत नाही. आणि बी हा सेन्स, टू बी सेन्स एखादी क्रिया चालू असते. नमस्कार गोपालजी. तर म्हणून काय येणार नाही, कॅनॉट फोरकास्ट, इट कॅनॉट फोरकास्ट हाऊ चॅट जीपीटी विल बेनिफिट्स मॅनकाइंड इन द रिअल लाईफ. म्हणजे कुठे येणार आपलं 2 मध्ये एरर येणार आहे. व्हेरी गुड. कशामध्ये? 2A मध्ये एरर आहे. ओके, चला. टेटचं पण सेशन मी मंडे पासून चालू करणार रात्री 10 वाजता. टेट कोण देते का? क्वेश्चन नंबर 3, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. बघा, कोहेरंट. कोहेरंट म्हणजे काय होतं आपण? सुसंगत, सुसंगत किंवा आपण म्हणतो चांगलं किंवा प्रॉपर, योग्य. नमस्कार, कोण आहेत? ओके, तर बघा आता इनोसेंट म्हणजे काय? गरीब. क्विक म्हणजे लगेच. आणि कॅन्डिड म्हणजे काय? स्पष्ट आणि क्लिअर. आता बघा, आता कोहेरंट म्हणजे काय? सुसंगत, योग्य, चांगलं. तर इथं काय येणार आहे? इनोसेंट म्हणजे काय? गरीब. आपण म्हणतो ना इनोसेंट आहे, बेचारा, 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 बेचारा. क्विक म्हणजे काय? लगेच, लगेच. कॅन्डिड म्हणजे काय? स्पष्ट. आणि रॅशनल म्हणजे काय? सुसंगत, योग्य, योग्य किंवा सुसंगत. म्हणून काय येणार आहे मला सांगा तुम्ही? त्यांनी विचारलंय, काय विचारलंय? इनोसेंट नाही येत ना यार. रियांश, याचं काय येईल? कोहेरंट. कोहेरंट म्हणजे काय येतं? व्हेरी गुड. अभी सही जा रहे हो तुम लोग, अभी सही जा रहे हो. काय येणार आहे? येस, कोहेरंट म्हणजे काय? योग्य, रॅशनल, सुसंगत. ओके, म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? फर्स्ट येणार आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 4. आता बघा, इन द फॉलोइंग सेंटेन्स 4 वर्ड्स आर अंडरलाइन आउट ऑफ विच 1 वर्ड इज मिसस्पेल्ड. फाइंड द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे इनकरेक्ट. बघा, डॉमेस्टिकेटेड. बघा आता डॉमेस्टिकेटेड आहे. नंतर काय? ट्रेट्स. ओके, ट्रेट्स. ओके, कुठे गेलं ट्रेट्स? हा, नंतर काय? उलर आणि ब्रीडर्स. काय येणार आहे? ब्रीडर्स म्हणजे काय? याच्या जाती असतात. कशाच्या? शिपच्या जाती असतात. ब्रीड्स म्हणतो ना आपण. मग डॉमेस्टिकेटेड. बघा, डॉमेस्टिकेटेड बरोबर आहे. ट्रेड्स पण बरोबर आहे. आणि हे काय म्हणतं बघा? बिकेम उल. उलियर नसतं, उलियर नसतं, उल. ट्रेड्स पण योग्य आहे. काय येणार आहे? कुठली स्पेलिंग चुकली? उल. एक्झॅक्टली. उलर नाही काय येतं? ते उल येतं, उल. इथं काय येतं? WOOL, उल. काय येतं? उल. व्हेरी गुड. ओके, उल येतं. चला पुढचा क्वेश्चन घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. सिलेक्ट नो आर्टिकल इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. म्हणजे योग्य आर्टिकल घ्यायचं आहे. लास्ट इयर ऑन अवर ट्रिप टू गोवा. मागच्या वर्षी आमच्या गोव्याच्या ट्रिपला माय वाईफ शाउटेड ऑन द बीच. व्हॉट? गिग्नॅटिक. बघा, गिग्नॅटिक म्हणजे खूप मोठा. गिग्नॅटिक म्हणजे काय? खूप मोठा, मोठा. आणि क्रॅब, एक्सक्लामेटरी. बरं का, हे क्रॅब. क्रॅब म्हणजे काय? क्रॅब म्हणजे खेकडा. क्रॅब म्हणजे खेकडा. ओके, सांगा पटापट. मग काय येणार आहे? लास्ट इयर ऑन अवर ट्रिप टू गोवा. गोव्याला आमची ट्रिप गेली होती. माय वाईफ शाउटेड ऑन द बीच. व्हॉट? आपण व्हॉट अ. मग काय म्हणतो? व्हॉट अ. येस, काय म्हणतो? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय येणार आहे? व्हॉट अ. एक्झॅक्टली. काय येणार आहे? येस, व्हॉट अ. व्हॉट अ गिग्नॅटिक क्रॅब. परफेक्ट. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 6. टेटला कोण कोण प्रिपरेशन करताय? टेटचं लेक्चर चालू करणार आहे मी मंडे पासून नाईट 10 o'clock. IBPS पॅटर्न 10 PM. टेट 2025 कोणी देणार आहे का? प्युअर IBPS पॅटर्न. बघा क्वेश्चन नंबर 6. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. ऑफ द अंडरलाइन वर्ड. जो अंडरलाइन वर्ड केलेला आहे त्याचा काय यायचं आहे? येस. आफ्टर द कॉन्क्वेस्ट सोल्जर डिसाइडेड टू कॅम्प नियर द फोर्ट. कॉन्क्वेस्ट म्हणजे काय? विजय, विजय, जीत, जिंकणे. ओके, तलाडी चालेल, तलाडीवाले हम आहे. पण तरी पण करून ठेवा डिसाइडेड टू नियर द फोर्ट. म्हणजे करून ठेवा. माझं म्हणणं का तुम्हाला बघा, एक ऍक्च्युली IBPS पॅटर्न हा TCH चा 2 पावलं पुढे आहे.
तर फ्युचरमध्ये जर एक्झाम गेल्या तर वी नेवर नो, एमपीएससी म्हणतोय आपण, पण करून ठेवा. चालेल, ओके ठीक आहे. मग काय येणार मला सांगा, कॉन्क्वेस्ट म्हणजे काय, कॉन्कर म्हणजे जिंकणे, विजय घेणे, करणे. आता मला सांगा त्यांनी घडलंय, आता बघा डिफेंड म्हणजे काय, वाचवणे, डिफीट म्हणजे हरवणे, डिके म्हणजे त्याबद्दल माहित नसणे, डिफेस म्हणजे काय, एखाद्याचा डिफेस करणे. लेक्चर करा, माझं काय म्हणणं, एक पाऊल कधीही पुढे राहायचं आपण. मग काय येणार आहे, कॉन्क्वेस्टचा अँटोनिम्स काय येणार कल्याणी मॅडम, डिफीट. काय येणार आहे, डिफीट. ओके, पुढचा वर्ड घ्या, सेमिकॉलन आता येत पण नाही, आउटडेटेड झालं. आता बघा क्वेश्चन नंबर 8, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. बघा ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करताना सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या जागेवर सब्जेक्ट, बाय आला पाहिजे, त्याच्यावरती V3 आलं पाहिजे. ओके, आता बघा जर येस, बघा करून ठेवा, माझं म्हणणं आहे करून ठेवा तुम्हाला. येस, काय येणार आहे, सिंपलचं टेन्स बघा, सिंपल असेल तर कंटिन्युअस मध्ये जातं की नाही. बघा माय फ्रेंड हॅज पेंटेड दिस पिक्चर. बघा आता काय आहे, हा सब्जेक्ट आहे आणि दिस पिक्चर काय, ऑब्जेक्ट आहे. मग काय आता रूल काय आहे, सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट. मग काय येणार आहे, दिस पिक्चर येईल, बरोबर की नाही. दिस पिक्चर बघा हॅज, जस काय परफेक्ट कंटिन्युअस होता की नाही. ओके, मग काय येणार, हॅड येणार आहे का, वॉज येणार आहे का, क्लिअरली दिलंय, हॅज बीन येईल, काय येईल, हॅज बीन. येस, ओके व्हेरी गुड. काय येणार आहे, हॅज बीन. सिंपलचं असेल कंटिन्युअस मध्ये जातं, परफेक्टचं असेल तर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातं, असं येते. ओके, आणि परफेक्ट कंटिन्युअसचा काय होत नाही, पॅसिव्ह वॉइस होत नाही. क्वेश्चन नंबर 9, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा काय आहे, अ हनी टंग अ हर्ट ऑफ गॅल, गॉल गॉल गॉल, या सूत्र काय, गॉल. आता बघ त्यांनी काय म्हटलंय, बघा ह्या म्हणीचा अर्थ काय होतो की मुंह में असं काहीतरी म्हणते आणि पीठ में खिंच असं काहीतरी मराठी मध्ये. बघा म्हणजे काय, तोंडावर गोड गोड बोलणे आणि पाठीमागे काय, पाठीत हे खोपसणे, चाकू वगैरे म्हणत नाही का आपण, एक म्हण आहे त्याला मला आठवत नाही. म्हणजे तोंडावरती गोड गोड बोलणे आणि पाठीमागे आपलं कांड करणे, गेम करणे. तर काय येणार आहे, म्हणजे काय, स्पीकिंग सॉफ्टली बट हॅव्हिंग अ बिटर हार्ट. म्हणजे काय, सॉफ्टली नम्राने बोलणे, आणि काय बिटर म्हणजे काय, मनामध्ये द्वेष असणे. ओके, लिव्हिंग अ पुअर लाईफ बट इमॅजिन अ लक्झरियस लाईफ, गरीब असणे पण इमॅजिन करणे लक्झरियस लाईफ. पझिंग अ क्यूट फेस बट हॅव्हिंग अ इव्हिल आय, म्हणजे चांगला काय क्यूट चेहरा असणे आणि इव्हिल आय पापी दृष्ट डोळे असणे. इन्व्हॉल्व विथ यू इन फ्रंट ऑफ, क्रिटिसाइजिंग बिहाइंड, नाही तसं नाही यार, तसं नाही आहे. येस, मधुर इस बार तुमरा सबका गलत गया, सबका गलत गया है. ते काय म्हटलंय, इन्व्हॉल्व विथ यू इन फ्रंट ऑफ, बट बघा तुमचं क्रिटिसाइजिंग ऍट बिहाइंड नाही. बघा काय म्हटलं, क्रिटिसाइजिंग नाही ना, क्रिटिसाइजिंग टीका करणे नाही येत. काय येतं, स्पीकिंग सॉफ्टली बट हॅव्हिंग अ बिटर हार्ट, म्हणजे तुमच्या तोंडावर गोड गोड बोलणे पण तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष, राग वगैरे असणे. इट्स कॉल काय, अ हनी टंग अ हार्ट ऑफ गॉल. काय येतं, फर्स्ट येतं, फर्स्ट. येस, हा, मुंह में राम बगल में छुरा असं काहीतरी असतं ना. आता घ्या क्वेश्चन नंबर 10, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे ते चुकीत दिलेलं आहे, त्याला काय सबस्टिट्यूट करायचं, योग्य निवडायचं आहे. आता बघा, द टीम इज अचीव, द टीम इज अचीव रिमार्केबल म्हणजे काय, शानदार, रिझल्ट बाय इम्प्लिमेंटिंग इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजी इन द पास्ट इयर्स. येस, काय येणार आहे, घ्यायचे आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन सगळं घ्यायचंय. वैष्णव मॅडम काय आलं पाहिजे तिथं, द टीम हॅज, काय बघा हे काय, हे सेंटेन्स काय ऍक्टिव्ह वॉइस मध्ये, पॅसिव्ह वॉइस जर आला असतं तर एम इज आर नंतर V3 येतो, मी सोडून सांगतो. पण एक सेंटेन्स काय ऍक्टिव्ह वॉइस आहे, मग काय द टीम इज नाही आलं पाहिजे. कलेक्टिव्ह नाउनच्या समोर नेहमी काय असतं, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येतो, येतो की नाही. येस, द टीम हॅज, जो मुळात काय अनेक गोष्टी असतो पण सिंग्युलर सारखा वापरला जातो, म्हणून त्याला काय होतं, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरले जातात. द टीम हॅज अचीव रिमार्केबल रिझल्ट बाय इम्प्लिमेंटिंग इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज इन द पास्ट इयर्स. हॅज अचीव, काय येतं, हॅज अचीव पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या, द गिवन सेंटेन्स इज, चुकली त्याऐवजी, एक्झॅक्टली, व्हेरी गुड कल्याणी मॅडम. काय, द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन विच रेक्टिफाइज द एरर.
म्हणजे काय त्यांनी दिलं बघा, असे काहीतरी एरर असतं बघा, जसं की डोंट नंतर बघा, डोंट नंतर किंवा डझंट नंतर किंवा डिंट नंतर येणारे जे वर्ब असतात नेहमी काय असतात, V1 असतात. काय असतात, V1 असतात. काय असतात, V1 असतात. आता बघा आय डिंट, बघा डिंट ना रिमेंबर त्यांनी काय दिलंय बघा, डझंट, डोंट, डिंट, यानंतर येणारा डोंट, डझंट, डिंट नंतर येणारा नेहमी काय असतो, हेल्पिंग वर्ब V1 असतो. मग आय डिंट रिमेंबर्ड नाही, रिमेंबर दॅट हॅड टू सबमिट द असाइनमेंट बाय मंडे. मला लक्षात नाही किती काय करत आपल्याला मंडे पर्यंत करायचं आहे. इथं काय हे रिमेंबर्ड नाही पाहिजे, ईडी नाही पाहिजे ह्याला, बस REMEMBER रिमेंबर पाहिजे. येस, इथं हे नाही पाहिजे, ईडी नाही पाहिजे. डिंट रिमेंबर. ओके, पुढचा प्रश्न घ्या. सेमी कॉलन वगैरे येत नाही आता, गेले. पॅसिव्ह वॉइस. गुड. आता काय क्वेश्चन नंबर 13, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. म्हणजे काय, ऍक्टिव्ह वॉइस आहे. काय करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. सब्जेक्ट जागी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट, त्याच्यामध्ये बाय आला पाहिजे, त्याच्या अगोदर V3 आला पाहिजे. आता बघा हे कोलन कर्नल, बघा कर्नल याचा उच्चार काय, कर्नल हंट गिव्ह मी 3 फ्लॅग्स. कर्नल याचा उच्चार काय, कर्नल. मग काय येणार आहे, आता बघा गेव आलं ना, गेव आणि फ्लॅग्स काय अनेक वचनी आहे. सिंपलचं काय कंटिन्युअस मध्ये जातं, परफेक्टचं परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातं, कंटिन्युअसला बिंग लागतो, वॉज वर असेल. पण याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी सिंपल दिलेलं आहे. मग काय येणार आहे, फ्लॅग. फ्लॅग किती आहेत बघा, आर येणार आहे का, नाही. मग काय आहे, सिंपल पास्ट गेव आहे ना, मग कशामध्ये जाणार आहे, कंटिन्युअस टेन्स मध्ये जाणार आहे ना. येस, मग काय 3 फ्लॅग्स वर गिवन टू मी बाय कर्नल हंट. येस, ओके. लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करताना सिंपल जो पण टेन्स असेल, तर सिंपल पास्ट टेन्स असेल तो कंटिन्युअस मध्ये जातो. ऐकलं का, कंटिन्युअस वाला असेल त्याला बिंग लागतं, आणि परफेक्ट वाला जर असेल तर तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये जातो. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह वॉइस होत नाही. ओके, बफरिंग होतंय का पुरानं, बफरिंग हो रहा है, इज इट बफरिंग. आहे का, काही रूल शिकणार मी तुम्हाला बघा. आणि क्वेश्चन टॅग बघा, क्वेश्चन टॅग करताना पॉजिटिव का निगेटिव, निगेटिव का पॉजिटिव, उसके पहले क्या आता है, हेल्पिंग वर्ब आता है. चलो क्वेश्चन नंबर 14, शी इज नेवर बीन. बघा नेवर म्हणजे काय आहे, निगेटिव्ह आहे. नेवर, नॉट, एट हे सगळे काय आहेत, हे सगळे काय आहेत. येस, आता शी इज नेवर बीन टू पॅरिस काय येणार आहे, व्हेरी गुड वैष्णव मॅडम, व्हेरी गुड. काय येणार आहे, शी इज नेवर बीन टू पॅरिस, ती आतापर्यंत कधी पॅरिसला गेलीच नाहीये. हॅज काय येणार आहे, कॅन शील का, नाही. डज पण येणार नाही, विल पण येणार, काय येईल, हॅज शी. मी काय तुम्हाला बघा, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, मग हेल्पिंग वर्ब अकॉर्डिंग टू द टेन्स घ्यायचे असतात. येस, हॅज शी. ओके, चलो पुढचं क्वेश्चन घ्या. एरर आहे. ओके, बघा क्वेश्चन नंबर 15, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इंटू 3 सेगमेंट. 3 सेगमेंट मध्ये वन ऑफ देम मे कंटेन अन एरर. सिलेक्ट द ऑप्शन दॅट हॅज अ सेगमेंट विथ द 3 एरर्स. एरर आहे, एरर. आता एरर याच्यामध्ये एरर कुठे बघा, बिफोर डायव्हिंग. बघा डायव्हिंग म्हणजे काय, इनटू द रिव्हर, डायव्हिंग करायच्या आधी रिव्हर, ही स्टॉप फॉर अ मोमेंट, काही वेळासाठी थांबला, अँड लुक बॅक, पाठीमागे बघितलं. आता याच्यामध्ये एरर कुठे येणार आहे, बिफोर डायव्हिंग नाही, बरोबर. बिफोर डायव्हिंग म्हणजे काय, जम्प मारायच्या अगोदर. बिफोर डायव्हिंग, बिफोर हॅव्हिंग द लंच, बिफोर हॅव्हिंग, बिफोर डुईंग दिस वर्क, बिफोर डान्सिंग, बिफोर कमिंग देअर. ओके वेदांत, लिटल वेदांत, काय येणार आहे, बिफोर डायव्हिंग इनटू द रिव्हर. बघा इन द रिव्हर, इनटू द रिव्हर मुवमेंट करतो ना. बघा आता बघा ही रिव्हर होती आणि तो याच्यामध्ये उडी मारतो, इट्स कॉल इनटू द रिव्हर. इन द रिव्हर येत नाही, काय इनटू द रिव्हर येतं, इनटू द रिव्हर. आय एम बघा, आय एम गोइंग इनटू द
डॅश डॅश मोमेंट बघा, जो वरून उडी मारत होता काय होतं मोमेंट. जेव्हा मोमेंट होते त्यावेळेस इंटू वापरतात ना. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. बिफोर डायव्हिंग इनटू, हे करेक्ट आहे. रिव्हर ही स्टॉप बघा, ही स्टॉप सिंपल पास्ट टेन्स फॉर अ मोमेंट, काही क्षणासाठी थांबला. अँड लुक्ड बॅक. एक्झॅक्टली. मग काय आहे, देर इज नो एरर, यहां पे कोई भी एरर नहीं है. ओके वेदांत, तुम्ही मुलगी आहात का मॅडम? चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मुलगी आहे माझ्या बेबी, चालेल, काही प्रॉब्लेम नाही मॅडम, छान केलंय. पुढे घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्बची काय मिनिंग आहे? द बिगर द बेटर. बघा, जेवढं मोठं असेल तेवढं चांगलं असेल, जेवढं मोठं असेल तेवढं चांगलं असेल. डिसाइडिंग व्हॅल्यू ऑन द बेसिस ऑफ साइज. हॅव्हिंग द बेस्ट अँड बिगेस्ट ऍसेट. बघा, ऍसेट म्हणजे काय? माल पैसा, माल पैसा वॉज ऍसेट आलं. इन्व्हेस्टिंग इन द बिग साइज ऑफ समथिंग टू चेक द क्वालिटी. का ट्राइंग टू गेट द बिगेस्ट ऑफ ऑल. इन्व्हेस्टिंग नाही, असणे, तुमच्याकडे असणे, याच्यामध्ये इन्व्हेस्ट नाहीये. याच्यात बघा काय होतं, द बिगर द बेटर. तुमच्याकडे काहीतरी असं मोठं पैसा असणे, अंबानी वगैरे टाइप मध्ये. हॅव्हिंग लॉट्स ऑफ मनी. डिसाइडिंग व्हॅल्यू ऑफ बेसिक नाही, बेसिस ऑफ बेसिक नाही, साईज वरती नाही ना, हे पण येत नाही, हे पण येत नाही. हॅव्हिंग द बेस्ट अँड बिगेस्ट ऍसेट म्हणजे काय? बेस्ट म्हणजे चांगला आणि बिगेस्ट खूप सारा ऍसेट्स असणे म्हणजे काय येतं? द बिगेस्ट द बिगर द बेटर. द बिगर द बेटर म्हणजे तुमच्याकडे काय खूप मोठा माल असणे, पैसा असणे. चलो अगला क्वेश्चन बघा. आता बघा, स्टॅपल म्हणजे काय? विशेष. बघा, स्टॅपलर म्हणजे आपण स्टॅपल, स्टॅपल म्हणजे चिटकवून म्हणतो, पण स्टॅपलचा अर्थ काय होतो इथं? विशेष. बघा, डॅश राईस इज द स्टॅपल डाएट ऑफ डॅश बेंगालीज. बघा, बेंगालीज. बघा, आता तुम्ही बघितलं असेल ना, हॅव्हिंग द बेस्ट बिगेस्ट. एक्झॅक्टली, ओके. डॅश राईस इज द स्टॅपल डाएट ऑफ द बेंगालीज म्हणजे त्यांचं काय? स्टॅपल म्हणजे मेन, विशेष, मुख्य. काय ना रे? डी द द द राईस. मला सांगा, राईस, राईसला समोर कुठं आर्टिकल लागतं का? ऑफ द बेंगॉलीज म्हटलं त्यांनी, ऑफ. काय ना रे? चलो, अ राईस ऑफ बॅग म्हटलं का? ते एक नाही म्हटलं ना. राईस विशेष नामाबद्दल बोललं का? नाही, राईस म्हटलं ते. आपण द राईस ऑफ, आपण द राईस ऑफ बिर्याणी, द राईस ऑफ कोलम. मुख्य नाही, नाही नाही, दोनच ठिकाणी पाहिजे. बघा, द राईस ऑफ गोल्ड जर म्हटलं असतं, द राईस ऑफ सिल्वर, द राईस ऑफ एमडीएच मसाला, द राईस, तिथं आला असतं पण त्याने उल्लेख काही केलाच नाही. म्हणून इथं कोणताच आर्टिकल येत नाही, नो आर्टिकल. इथं नो आर्टिकल येतं. राईस इज द स्टॅपल डाएट. इथं बेंगॉलीज काय? बेंगॉलीज इथं पण नो आर्टिकल येतं, नो आर्टिकल्स येतं. ओके, बेंगॉली लोकांचं म्हटलं ते. ओके, म्हणून काय ना रे? नो आर्टिकल रिक्वायर्ड. नो आर्टिकल दोन पाहिजे. इथं नो आर्टिकल आहे पण इथं द दिलंय. सी नाही ऑप्शन येणार. बघा, अँड द बेंगॉलीज नाही, नो आर्टिकल्स येतं. व्हेरी गुड. पदार्थवाचक नावासमोर आर्टिकल्स लागत नाही. रूल वाचला काय? पीडीएफ मधला रूल वाचला का कल्याणी मॅडम? ओके, गुड जॉब. जे मी आर्टिकल्स. ओके, बरोबर. आता क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द मोस्ट, बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ओके, एन ऍक्ट अप युअर स्लीव्स. बघा, एन ऍक्ट अप युअर स्लीव्ह काय येणार आहे? म्हणजे बघा काय आहे? मेहनत करणे. बघा, मेहनत करणे, हार्डवर्क करणे, मेहनत करणे. याचा अर्थ काय होतो? खूप मेहनत करणे, बहुत मेहनत करना. काय? एन ऍक्ट अप युअर स्लीव्ह, डुईंग हार्ड वर्क. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हार्ड वर्क करणे त्याला काय म्हणतात? डुईंग हार्ड वर्क. म्हणजे आपण म्हणतो बघा, स्लीव्ह म्हणजे अशी वरती करत नाही का, ये
पाहतो मी तुला, खेळतो कुस्ती, म्हणजे ते काय मारामारी करणं पण एक हार्डवर्क आहे. ओके, चलो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॅन्टिलेटिंग. बघा सॅन्टिलेटिंग, क्वेश्चन नंबर 19. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. सॅन्टिनेटिंग. सॅन्टिनेटिंग म्हणजे काय? चमकणारा. बघा चमकणारा, चककणारा, चमकणारा. अरे बघा बघा, कार्विंग. कार्विंग म्हणजे काय? एखादी गोष्ट बघा, कार्विंग म्हणजे खायची इच्छा होणे, तीव्र कार्विंग. बघा आय एम टुडे कार्विंग टू ईट पाणीपुरी, म्हणजे काय? तीव्र इच्छा होणे, आवड होणे. बघा मॉर्निंग म्हणजे काय? दुःख होणे, सॅड वाटणे. आणि बोरिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे. मग काय येणार आहे? सॅन्टिलेटिंगचा सिनोनिम्स काय येणार आहे? स्पार्कलिंग म्हणजे काय? चमकणारा, चकचकणारा. ओके. ग्लिटरिंग, शायनिंग, स्पीड वगैरे ओके का भावनो? पटापट सगळ्यांनी लाईक करा रे, लाईक करत जा, शेअर करत जा. काय होतं, लाईक केल्यामुळं असं वाटतं की बाबा आपल्याला मुलं बघतायत. यस, एक मोटिवेशन मिळतं रे, दुसरं काही नाही येत. बघा क्वेश्चन नंबर 20. ऑल दो ही इज फिजिकली चॅलेंज. बघा ऑल दो, जरी तरी. बघा हा काय कंजक्शन आहे, म्हणजे काय? एक याच्यामध्ये दोन. बघा बट, बट आणि ऑल दो सेम आहे. ऑल दो याच्यामध्ये एक सेंटेन्स पॉझिटिव्ह आणि एक सेंटेन्स निगेटिव्ह येतं. बघा ऑल दो आणि बट मध्ये आपण काय म्हणतो? ओके चला, ऑल दो ही इज फिजिकली चॅलेंज. बघा जरी तो फिजिकली चॅलेंज असला, ही इज व्हेरी फास्ट. बघा डॅश कॅल्क्युलेशन. बघा त्यांनी काय सांगितलं? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. थँक्यू वैष्णवी मॅडम. तर याच्यामध्ये काय होतं? बट आणि ऑल दो मध्ये दोन्ही सेंटेन्स पॉझिटिव्ह, दोन्ही सेंटेन्स निगेटिव्ह येत नाही. एक पॉझिटिव्ह पाहिजे, एक निगेटिव्ह पाहिजे. मग काय येतं? नाही. एखादं ऍट, आपण काय म्हणतो? तो कशामध्ये? इन नाहीये. एखादी कला वगैरे असते ना, आपण काय म्हणतो? ऍट. ही इज गुड ऍट डान्सिंग. फास्ट इन नाही, फास्ट ऍट. बघा ही इज गुड ऍट डान्सिंग, ही इज गुड ऍट सिंगिंग, ही इज गुड ऍट डॅश डॅश. काय येतं? ऍट. ओके. अबाउट तर तुम्हाला माहिती आहे, ऑन माहिती आहे. ऍट, ऍटचा वापर आपण स्मॉल लोकेशन. येस, आपण तो शी इज गुड ऍट, शी इज गुड ऍट इंग्लिश. चलो नेक्स्ट क्वेश्चन 21 नंबर. मिस्चिवस म्हणजे काय? खोडकर. मिस्चिवस म्हणजे काय? खोडकर. सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग टू रिप्लेस द मिस्चिवस. हिज रिएक्शन ब्रॉट डॅश डॅश, ब्रॉट डॅश स्माइल ऑन टीचर्स फेस. डाउटफुल, खोडकर. काय नाही रे, कोणती स्पेलिंग? मिस्चिवस म्हणजे काय? खोडकर किंवा डाउटफुल. मग ऑप्शन सांगा मला तुम्ही, काय स्पेलिंग येणार आहे? MISCHIVIOUS. मिस्चीवस. कहा गए? रेंज सही जा रही हो, गोपाल जी सही जा रहे हो, वैष्णव मॅडम सही जा रहे हो, कल्याणी मॅडम सही सही जा रहे हो. मग कुठलं आहे? इथं काय आहे? इथं काय पाहिजे? आय नंतर ई पाहिजे. आय नंतर ई इथं आहे. VIOS, MISCHIE. व्ही आय नाही पाहिजे इथं. व्ही इथं बघा आय टाकलं, इथं IS नाही आहे, यहाँ पे भी नहीं है. मग कौन सा है अपना? मिस्चीवस. सी आहे. सी कोणतं आहे? सी आहे. आम्रपाली मॅडम व्हेरी गुड. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं का सगळ्यांनी? बघा लिंक मी पिन केलेली आहे. सगळ्यांना आता पण सांगतोय की मी आपले रोज 5-6 क्वेश्चन अपडेट ग्रुप टाकतो. मी नवीन टेलिग्राम चॅनल जॉईन केलंय, त्याच्यामध्ये मोर दॅन 2 दिवसामध्येच 200-250 लोकांनी जॉईन केलंय. येस. काय ना रे? डॅश. बघा नेक्स्ट फ्रायडे आम्ही जात आहे. बघा आय विल गो ऑन हॉलिडे. का? आय एम जात आहे. बघा एखादी बघा आय एम टुमॉरो, आय एम गोइंग टू. बघा एक कन्सेप्ट आहे. काय बघा कन्सेप्ट आहे? आय विल गो ऑन हॉलिडे नेक्स्ट वीक. का? आय एम गोइंग. बघा आय एम गोइंग. बघा आय एम गोइंग टू पुणे. आय एम गोइंग टू पुणे ऑन नेक्स्ट मंडे. जाणार आहे, जाईल नाही. बघा जाणार आहे फिक्स आहे. नेक्स्ट फ्रायडे.
बघा विलचा वापर आपण एखादी फ्युचरमध्ये घटना फिक्स करणार आहोत. बघा आय एम गोइंग टू टेल हिम, मी त्याला सांगणार आहे. विल म्हणजे यस, लिंक दिली आहे ना टेलिग्रामला, ती काय पिन केलेली आहे वैष्णवी मॅडम. क्विजेस टाकतोय, एकदम अप टू डेट आहे. नहीं नहीं नहीं, यहाँ पे तुम्हारा गेम हुआ. एक कन्सेप्ट है इंग्लिश मध्ये, आई एम गोइंग टू डाय इन 6 months, मी 6 महिन्यात मरणार आहे. बघा शी इज गोइंग टू कम हियर ऑन नेक्स्ट 10th of yes. मग काय नाही मला सांगा तुम्ही. बघा विल म्हणजे काय, पॉसिबिलिटी आहे, आणि आय एम गोइंग टू टेल हिम, मी त्याला सांगणारच आहे. मग पॉसिबिलिटी आय एम गोइंग, बघा आय एम गोइंग हॉलिडे, बघा आय एम गोइंग हॉलिडे ही कन्सेप्ट. बघा आय एम गोइंग हॉलिडे काय, नेक्स्ट फ्रायडे, पुढच्या. बघा शल आणि मस्ट का, बघा सांगतो मी तुम्हाला. बघा शल आणि विल हे काय आहेत, सक्के सावत्र भाऊ आहेत. हा सक्के सावत्र भाऊ आहेत, ते काय सक्के सावत्र भाऊ आहेत. आता बघा विल आपले सब्जेक्ट कोणते, आय, ही, शी, इट, सिंग्युलर नेम, यू, वी, दे अँड प्लुरल नेम म्हणजे अनेक वचन नाव. बघा यांच्या समोर आता बघा शलचा वापर फक्त आय आणि वी मध्ये यांच्या समोर होतो. कुठे होतो शलचा वापर, जर तुम्हाला वापरायचा तर दोघांचे अर्थ सेम आहेत, पण काय येतो समझ में आया क्या. मस्ट म्हणजे कंपल्शनच आहे. शुड म्हणजे ऍडवाइस सजेशन आहे. क्या घ्यायचं मला ते पण घ्यायचंय, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स घ्यायचे. बघा क्वेश्चन टॅग आला, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. चला आपले टॉपिक क्लिअर करायचे. 1 एप्रिल पासून 1 एप्रिलला फर्स्ट आणि सेकंडला आपण आर्टिकल्स घेणार आहोत. थर्डला क्वेश्चन घेऊ 50 आणि आर्टिकल क्लिअर. दे हॅव ऑलरेडी लेफ्ट, काय येईल ते, व्हेरी गुड. पॉझिटिव्ह बघा दे हॅव गेलेत, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, कांट येईल का, नाही. हॅव वापरलाय ना, मग हॅव निगेटिव्ह मध्ये ओंट पण येणार नाही, डोंट पण येणार नाही. काय येईल, हॅवंट दे. येस, हेल्पिंग वर्ब्स जास्त यूज होतो क्वेश्चन टॅग मध्ये, हॅवंट दे. चला select the most appropriate option to fill in the blanks. Question number 24. The news of his arrival spread dash but no one came to receive him. Spread म्हणजे पांगणे. मीकली म्हणजे काय, बघा मीकली म्हणजे काय, नम्रपणे. बघा नम्रपणे. क्विकली म्हणजे लगेच, ऑब्विसली म्हणजे नक्कीच, आणि परपेच्युअली म्हणजे काय, जाणून बुजून, जानबुजके. मग मला सांगा तुम्ही काय येणार आहे. द न्यूज ऑफ हिज अरायव्हल स्प्रेड, लगेच पसरली, काय झाली. ऑब्विसली कसं येणार आहे, ऑब्विसली कसं येणार यार, नक्कीच थोडी. क्विक बघा स्प्रेड म्हणजे पांगली, क्विकली बट नो वन केम टू रिसीव्ह हिम, कोणी त्याला घ्यायला नाही आलं. आपण काय म्हणतो लगेच क्विकली, आपण काय म्हणतो काही पण झालं फेसबुकला टाकून द्या लगेच व्हायरल होऊन जातं. मग काय येतं, द न्यूज ऑफ हिज अरायव्हल स्प्रेड क्विकली, लगेच पांगली, बट नो वन केम टू रिसीव्ह हिम, त्याला घ्यायला कोणीच आलं नाही. नाही फास्ट नाही येत, फास्ट कुठे येणार आहे, क्विकली. बघा तुम्ही काय हे ऍडवर्ब आहेत, एलवाय लागला ना, एलवाय ऍडवर्बची काय होती, ऍडवर्बची फिल इन द ब्लँक्स होती. काय होतं, ऍडवर्बची फिल इन द ब्लँक्स होती. ग्रामॅटिक थोडाफार ग्रामर पण आलं पाहिजे. चला लास्ट क्वेश्चन, बट नॉट द लिस्ट. चलो पुढचं घ्या. क्वेश्चन नंबर 25. द मोस्ट अप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक्स डॅश आहे. ओके, ऍडजेक्टिव्हचं विशेषण आहे त्याला. माय सुपरवायझर गिव्ह मी डॅश आयडियाज टू गो अहेड विथ द रिसर्च प्लॅन. माझ्या सुपरवायझरने काय दिले मला, येस काय दिलं, पण तिथं ऍडवर्ब याच्यामध्ये काय तो नाऊन म्हणून वापरला. आपला ऍडवर्ब वापरायचा होता ना, एलवाय. काय बोलतो, एलवाय ऍडवर्ब म्हणून आपल्याला तो वापरायचा होता. पुढे माय सुपरवायझर गेव मी डॅश आयडियाज टू गो अहेड विथ द रिसर्च प्लॅन. इनफ, 1, 2 का हार्डली. आयडियाज बघा, आयडियाज इथं बघा 1 आयडियाज येतं का, बघा इथं काय
आयडियाज बघा, आयडिया एक, एक कल्पना, आणि आयडियाज काय अनेक. मग इथं तुम्ही सांगा मला, वन आयडिया जर आयडिया असतं तर वन आलं असतं, टू असतं का, निगेटिव्ह पॉझिटिव्ह हार्डली ऍड, क्वचित कधी येतं का, नाही येत, नाही येत नाही यार. वन आयडिया, एक कल्पना दिली, आयडियाज आहे काय, इथं आयडियाज आहे. माय सुपरवायझर गेव मी इनफ, काय आहे, इनफ आयडियाज टू गो अहेड विथ द रिसर्च प्लॅन. यस, ऐकलं का, किस किस का गेम हुआ रे भाई और बहनों. इनफ म्हणजे बघा पुरेशा, बघा इनफ म्हणजे बघा, इनफचा आपण तो पुरेशा, म्हणजे पुरेशा, पुरेशा आपण म्हणतो पुरेसा, बघा पुरेशा आयडिया दिल्या, पुरेशा म्हणजे भरपूर दिला, आयडियाज अनेक गोष्टी. बघा तू बघा, आपण काय म्हणतो, तू एक जिम जॉईन कर, इंग्लिश क्लास जॉईन कर, तू एक तर स्वतःला बिझी ठेव, ह्या मल्टिपल आयडिया झाल्यात. हा ना, मग पुरेशा भरपूर दिला बघा. आता मी काय तुम्हाला, इंग्लिश क्लास जॉईन करा तुम्ही, फ्रेंच क्लास जॉईन करा तुम्ही, येस, एक नाही, तुम्ही इंग्लिश तुम्ही हे करा ते करा, जिम जॉईन करा, स्वतःला बिझी ठेवा, काय तुम्ही पाणीपुरीचा गाळा चालू करा, तुम्ही वडापाव लावा, अमकं ढमकं टमकं, हे काय इनफ आयडिया दिला, इनफ म्हणजे पुरेशा. आयडियाज बघा ना, इथं आयडियाज आहे ना, अनेक गोष्टी आयडियाज आहेत ना, आयडिया एक आणि आयडियाज अनेक, ओके भरपूर. चला टेलिग्रामची लिंक जॉईन करा, आता लगेच मी क्विज टाकतो त्याच्यामध्ये. ओ माय गॉड, थँक्यू थँक्यू कल्याणी मॅडम. चलो चला, काही डाऊट आहे क्वेश्चन मध्ये, विचारा मॅडम, डाऊट आहेत का रे काहीतरी. इफ युअर डाऊट प्लीज आस्क मी. सर डाऊट आहेत, सर डाऊट आहेत का, चला कुठल्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहेत का, एक्सप्लेन करायचं पुन्हा सांगा रे बाळांनो, डाऊट असेल तर. नाही ऍक्च्युली काय आलं होतं, मला ते म्हणजे हॉस्पिटल जायचं होतं म्हणून उशीर झाला. चलो चला भेटू आपण उद्या 1 वाजता. चलो बाय बाय, हॅव अ गुड डे गाईज.